मुंबईला तिरंगा संविधान रॅली काढताय, काय सांगाल? मला काय आहे की खूप अपेक्षा होती की या राज्यामध्ये काही नियम आहे, कायदे आहे, आपला देश जे आहे ते संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे. पण दुर्दैवी मला असं वाटतं की मागच्या काही महिन्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे जाती धर्माचा तेढ निर्माण करण्याचा, ते सरकारच्या वतीने जे सुरू आहे आणि याच्यासाठी जे विपक्ष गप्प बसलेला आहे, पोलीस काही करत नाही. दुर्दैवाने मला असं म्हणावं लागत आहे की हायकोर्टाकडून अपेक्षा होती, पण हायकोर्टानेही जसा बोलायला पाहिजे होतं याच्या बाबतीत की कोणीही कोणत्या दुसऱ्या जातीच्या धर्माच्या बाबतीत बोलू नये, तरीसुद्धा दररोज आपल्याला हे ऐकायला मिळत आहे. म्हणून सरकारला आम्ही आणि विशेषकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही संविधानाची प्रत देण्यासाठी चाललेलो आहोत आणि पोलिसांनाही हे सांगण्यासाठी की महाराष्ट्राचा इतिहास आहे, खूप चांगले IPS ऑफिसर्स आम्ही बघितलेले आहे. आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये 60 FIRs रजिस्टर होऊन सुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही. म्हणजे याचा अर्थ हे आहे, हे सगळं जे चाललेलं आहे ते सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार चाललेलं आहे. म्हणून आज आम्ही मुंबईकडे चाललेलं आहोत, शांतीपूर्ण तरीकेने आम्ही चाललेलं आहे. लोकशाहीने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून आम्ही हे केलेलं आहे आणि आपल्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो की मी कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही देवी देवताच्या विरोधात बोलण्यासाठी जात नाही आहे. याच्यामध्ये अनेक आमचे नॉन मुस्लिम जे बांधव आहे त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेले आहे. अनेक असे लोक ज्यांना देशाची प्रेम आहे, महाराष्ट्राची एक पुरोगामी जो संस्कृती होती, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जे काळ होता ते आपण विसरलेले आहोत. म्हणून आम्ही सरकारला हे सगळं आठवण करून देण्यासाठी चाललेलो आहोत. तुमची रॅली कोण्या मार्गाने जाणार आहे? किती आम्ही पहिले निर्णय घेतला होतो की आम्ही गंगापूर वैजापूर मार्गाने जाणार, पण आम्ही बघितलं की सरकार कोणत्या पातळीवर आलेले आहे, कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती सुरू आहे आणि पोलिसांचा कशा उपयोग करण्यात येत आहे, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे. 3 दिवसापूर्वी गंगापूरमध्ये ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही मुंबईपर्यंत जात आहे, त्या गंगापूरमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनांना तिथे बोलवण्यात आलेलं आहे की तुम्ही मोर्चा काढा, रॅली काढा आणि तिथे जे लोकांना बोलवण्यात आलेले आहे सगळे घाणेरडी वृत्तीचे लोक आहे. त्यांचा काम काय आहे की स्टेजवर उभे राहायचे, एका समाजाला टार्गेट करायचं, द्वेष निर्माण करायचं, हे सगळं काम चाललेलं आहे. म्हणून आम्ही कोणत्याही टकराव न करता आम्ही निर्णय घेतला की आम्ही समृद्धी मार्गाचा वापर करून आम्ही मुंबईपर्यंत जाऊ. तुम्ही मुंबई कुठे जाणार आहात, तिथे कुठे तुम्ही कुणाला आम्ही मुंबईला जे समृद्धी मार्गाने आम्ही जाणार आहे. मागच्या 2 दिवसापासून मुंबईचे सगळे पोलीस अधिकारी जे आहेत ते आमच्या संपर्कात आहे की नाही इथे आपण थांबू शकत नाही, इथे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, तिथे देऊ, हे करू. मी म्हटलं की मला फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे DGला आमचं निवेदन द्यायचं आहे, संविधानाची एक प्रत द्यायची आहे आणि त्यासाठीही आम्ही चाललेलो आहे. आता काय आहे की काल दुपारपर्यंत पोलिसांनी मला सांगितलं की नाही तुम्ही इथपर्यंत जाऊ शकत नाही, तिथपर्यंत जाऊ शकत नाही, हे मैदानावर तुम्ही. मी म्हटलं साहेब मी येत आहे, लोकशाही मार्गाने मला जे अधिकार दिलेला आहे कोणत्याही हंगामा न करता मी तिथे येत आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे ते आल्यावर तुम्ही मला सांगा. मला माहीत नाही आहे. आता इथून आपण सुरुवात करत आहे, कुठपर्यंत ते आम्हाला परवानगी देणार आहे मला माहीत नाही. बघा, जेव्हा माझी पहिली पत्रकार परिषद झाली होती त्याच वेळी मी प्रामाणिकपणे सांगितलं होतं, आज पुन्हा ते रिपीट करत आहे की हे जे लोक आज माझ्यासोबत येणार आहे ते फक्त कोणत्या एका पक्षाचे नाही आहे. मी स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्ही कोणत्या जमाताशी संबंधित आहे, कोणत्या तंजीमाची संबंधित आहे किंवा कोणत्या राजनैतिक पक्षाची संबंध आहे. एक मुसलमान म्हणून ज्यांना असं वाटतं की बाबा आज इतकं होऊन की लोक आम्हाला इतकं धमक्या देऊ लागले ओपनली की मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू मुसलमानांना, इतकं स्पष्ट बोलून सुद्धा पोलीस गप्प बसलेले आहे.
प्रेक्षक मोहम्मद जे आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त आम्ही त्यांना महत्त्व देत आहे, त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे उद्गार केले जातात आणि कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर मी कुठल्याही झेंडेचा वापर करत नाही, माझ्या नावाचा वापर करत नाही आणि मी सगळ्या राजनैतिक पक्षाचे नेत्यांना पत्र पाठवले होते की एकदा आपण सगळं राजनैतिक मतभेद विसरून तुम्हाला जे पक्षामध्ये राहायचे आहे तुम्ही राहा, पण एक मुसलमान म्हणून आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, या राज्य आपला आहे, या देश आपला आहे, आपल्याला इथेच राहायचे आहे, शांतिपूर्ण तरीकेने आपल्याला राहायचे आहे, पण पोलीस आपल्याला, प्रशासन आपल्याला, सरकार आपल्याला आणि दुर्दैवाने हायकोर्टही आपल्याला ऐकत नसेल तर आम्ही काय करू? म्हणून आम्ही मुंबईचं जनजीवन विस्कळीत होईल आजच्या तुमच्या मला माहीत नाही साहेब, मला माहीत नाही आहे. अनेक असे आंदोलनं झालेले आहे, अनेक असे मोर्चे मुंबईमध्ये निघालेले आहे. फक्त इम्तियाज जलील चालला तर मुंबईचं जीवन विस्कळीत होणार, मुंबईचं लॉ अँड ऑर्डर होणार, मुंबईचं ट्रॅफिकचा इश्यू होणार आहे. ते सरकार, प्रशासन, पोलीस बघतील. बरं, असं तुम्हाला अडवल्यानंतरची मी तुमची मागितलं भूमिका नाही. काय आहे? तुम्हाला अडवलं रस्त्यात तर बघू ना त्यानंतरची साहेब, तुमची एकदा भूमिका निघू तर द्या, काय? एकदा निघू तर द्या. मागच्या वेळी आम्ही जेव्हा आरक्षणासाठी गेलो होतो तर जर सर्व जिल्ह्यामध्ये बॅरिकेड्स टाकून आम्हाला अडवण्यात आले होते. मुंबईपर्यंत गेलो होतो आम्ही. आता बघू, निघू तर द्या. ठाम आहात मुख्यमंत्र्यांना आणि यांना प्रत देण्यासाठीचे डीजींना? याच्यासाठी चाललो साहेब. मुंबई बघितलेलं आहे अनेक वेळा, इंडिया गेट बघितलेलं आहे कशा आहे, मुंबई कशी आहे बघितलेलं आहे, समंदर बघितलेलं आहे. आता यांना बघण्यासाठी आम्ही चाललेलो सरकारचं आहे. एखादं शिष्टमंडळ आलं तर तुम्ही त्यांना भेटणार आहात का? आणि तिथून काही लोकांना त्याच्यासाठी परवानगी दिली तर जाणार आहेत का? त्याच्यासाठीच आम्ही चाललो साहेब. आता या सरकारवर आहे, त्यांनी बघा की किती लोकांचा रोष आहे, किती लोकांना असं वाटतं की नाही हे सरकार जे आहे, हे पोलीस जे आहे, हे प्रशासन जे आहे ते बरोबर काम करत नाही आहे. आणि फक्त मी मुस्लिमांच्या बाबतीत बोलत नाही, अनेक असे सेन्सिबल जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहे तेही आमचं समर्थन करत आहेत, कारण त्यांनाही अशा प्रकारचा भेदभाव जे जाणून बुजून करण्यात येत आहे ते कोणालाही पाहिजे. गुन्हा दाखल केला जात नाही असं आपल्याला वाटतं? राजनैतिक दबाव आणि राजनैतिक दबावामुळेच आज गंगापूरमध्ये सभा घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. दुसरं महत्त्वाचं, तुम्ही या एकाच गोष्टीसाठी चाललेला आहात का अजूनही काही तुमच्या वेगळ्या मागण्या आहेत? आमच्या 2-3 मागण्या आहे. एक मागणी तर आम्ही हे केलेली आहे, आम्ही निवेदन पाठवलेलं आहे DG साहेबांना आणि मॅडमना, आणि आम्ही सांगितलेलं आहे की असा कायदा करण्याची आवश्यकता आहे की कोणीही कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा महापुरुषांचा अपमान करू नये. हे महाराष्ट्रामध्ये वारंवार सुरू आहे अशा प्रकारचं हे, तर त्याच्यासाठी एक कायदा करण्याची आवश्यकता आहे, ते केंद्र पातळीवर सुद्धा आणि राज्य पातळीवर सुद्धा. दुसरं म्हणजे हे जे चाललेलं आहे ते नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहे आणि अनेक त्यांचे असे लोक आहे ज्यांना सोडण्यात आलेले आहे की तुम्हाला जे बोलायचे आहे, जे बकबक करायचे आहे तुम्ही करा, आम्ही तुम्हाला हात लावणार नाही. मग त्यांचा कायदा वेगळा आहे का आणि माझ्यासाठी कायदा वेगळा आहे का, हे प्रश्न त्यांना विचारण्यासाठी गेलेलं आहे. मौलाना सलमान अझहरी जे आहे ते जेलमध्ये आहे मागच्या 1 वर्षापासून. त्यांचा दोष काय आहे माहीत आहे का? त्यांनी एक शेर वाचलं होतं की त्याच्यामध्ये कोणत्याही जातीचा उल्लेख नाही होते, कोणाचाही नाव नाही होतं, फक्त एक शेर त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर इतकं गंभीर हे सेक्शन्स लावून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. काही वायदा आहे का नाही का तुमचं सगळं गुंडाराज चालणार आहे आणि आम्ही गप्प बसून तुम्हाला सगळं बघणार आहे आणि हो हो करणार आहे तुमचं? आम्ही करणार नाही. आता ए वो गाड़ी लेके आए तो उधर T-शर्ट करवा दो ना, सईद को बोलो लेके जाओ कर. बसेस के अंदर जितने बच्चे हैं वो सब बच्चों को. सर क्या बताएंगे, आप मुंबई निकले हैं आज, ठीक है, क्या भूमिका है? इम्तियाज जी, आज आप निकल रहे हैं मुंबई की ओर, किन मांगों के तहत आप जा रहे हैं और क्या सरकार से आपको इस चलो मुंबई की इजाजत मिली है या फिर नहीं मिली है? देखिए साहब, सरकार जानती है कि महाराष्ट्र के अंदर जो हरकतें हो रही है वो सरकार द्वारा ही चलाई जा रही है. पुलिस का कैसे इस्तेमाल किया जा रहा है, बहुत दुर्भाग्य के साथ ये कहना पड़ रहा है. आज महाराष्ट्र में जो जाति, धर्म और मज़हब की दीवारें खड़ी की जा रही है, जो दंगा भड़काने की कोशिशें की जा रही है, जो स्टेज के ऊपर खुलेआम मुसलमानों को गालियां दे रहे हैं, ये धमकी दे रहे हैं कि हम मस्जिदों में घुस कर मारेंगे, तो क्या ये के क्रिमिनल एक्ट नहीं है? क्या इसके ऊपर कार्रवाई नहीं होनी चाहिए? नहीं हो रही है. इस वजह से हमने ये फैसला किया कि हम मुंबई तक जाएंगे और महाराष्ट्र की सरकार, विशेषकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, जिन्होंने
उस रामगिरी का समर्थन करते हुए ये कहा था की तुझ्या केशालाही आम्ही हात लावू देणार नहीं। म्हणजे इसका मतलब ये है कि जो मानसिकता इस रामगिरी की है वही मानसिकता लेके महाराष्ट्र के मुख्यमंत्री अगर काम कर रहे हैं तो हम उन्हें यह एहसास दिलाने के लिए जा रहे हैं कि ये देश चलेगा तो कायदे के हिसाब से, ये राज्य चलेगा तो कानून के हिसाब से चलेगा। यहाँ पर आप संविधान के हिसाब से कार्य करिएगा, उसमें इस तरीके से किसी एक जाति एक धर्म के हिसाब से काम मत करिएगा। साथ ही साथ हम पुलिस के वरिष्ठ अधिकारियों को भी ये बताने के लिए जा रहे हैं, महाराष्ट्र का इतिहास रहा है, एक से एक फाइनेस्ट ऑफिसर्स हमने पुलिस ऑफिसर्स महाराष्ट्र के अंदर देखे हैं। क्या वजह है कि 60 FIRs रजिस्टर होने के बावजूद भी कोई पुलिस वाला काम करने के लिए तैयार नहीं है, एक्शन लेने के लिए तैयार नहीं है। इसलिए नहीं लेने के लिए तैयार है कि इनके माई बाप जो है, जो मुख्यमंत्री है, वो आके कहे हैं कि नहीं इसको कुछ करना नहीं है, इसके बाल को भी धक्का लगना नहीं चाहिए। जब उन्होंने कह दिया है तो उनके नीचे के जो प्यादे हैं वो स्टेज के ऊपर खड़े रह के मुसलमानों को हर रोज़ गालियां दे रहे हैं। तो हम सिर्फ अकेले मुसलमान जा रहे हैं ऐसा नहीं है। मैं आपको ये बताऊं कि हमारे हिंदू समाज के एक हमारे भाई और बहन ने उन्होंने 100 गाड़ियाँ इसके अंदर शामिल कराए हैं, अपने पैसों से उन्होंने 100 गाड़ियाँ इसके अंदर शामिल करवाए हैं। और सिर्फ उन्होंने ये कहकर करवाए हैं कि महाराष्ट्र के अंदर जो चल रहा है वो कायदे कानून संविधान के हिसाब से नहीं चल रहा है। आपने जो पहल की है हम आपके साथ हैं। कहाँ से लोग तो मौलाना आज़ारी के बारे में भी कुछ बात करने वाले हैं या उनको लीगल एड प्रोवाइड कराने वाले हैं? देखिए, हमने कुछ मुद्दे रखे हुए हैं। उन मुद्दों के अंदर हम ये चाहते हैं कि देश के अंदर कुछ ऐसा कानून बने कि जहाँ पर कोई भी किसी भी जात धर्म या उस धर्म के जो महापुरुष है उनके बारे में कोई भी किसी तरह की बयानबाजी नहीं होनी चाहिए, और अगर होती है तो सख्त कानून इसके ऊपर होना चाहिए। दूसरी हमने मांग की है कि ये जो राणे टाइप के पिल्लुआं छोड़े गए हैं इनके ऊपर कार्रवाई करेंगे या नहीं करेंगे। आप ये समझ रहे हैं कि सिर्फ ज़बान उसके मुंह में है और हम गूंगे मुक्के और बहरे हैं, हम कुछ बोल नहीं सकते हैं करके। बोलना हमें भी आता है, लेकिन हमारी संस्कृति, हमारी तहजीब और हमारा मज़हब इसकी इजाज़त नहीं देता है कि हम किसी दूसरे मज़हब के बारे में, दूसरे धर्म के बारे में हम इस तरह की बयानबाजी करें। तीसरा हमने ये कहा है कि मौलाना सलमान अज़हरी जो है उन्होंने सिर्फ एक शेर पढ़ा था, उस शेर के अंदर किसी जात का जिक्र नहीं था, किसी धर्म का जिक्र नहीं था, किसी इंसान के बारे में नहीं कहा गया था। उस शेर की बुनियाद के ऊपर 1 साल से ज़्यादा का वक्त हो गया है, वो जेल में है। तो क्या इस तरह का कानून चलता रहेगा साहब कि जिसको जो बोलने की इजाज़त हमने दिए है तुम बोलो, हम कुछ नहीं करेंगे, और ख़ास लोगों ने अगर ज़रा से अभी कुछ कर दे, हम मुफ्त भी कर दे ले तो हमारे पीछे पड़ जाएंगे, और वो खुलेआम नंगा नाच कर रहे हैं, उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं करेंगे। तो हम चले हैं मुंबई की तरफ, जाके है तो संविधान देंगे, उन्हें याद दिलाएंगे कि साहब इससे कब देश चलेगा। कहाँ से लोग आपकी इस रैली में? मुझे नहीं पता है, लेकिन मैंने पहली मर्तबा ये कहा था कि महाराष्ट्र के इतिहास के अंदर इतनी बड़ी रैली नहीं होगी करके। आप नासिक के बाद देखेंगे, मैं यकीन के साथ कह सकता हूँ कि हिंदुस्तान की तारीख के अंदर इतनी बड़ी रैली नहीं निकली होगी जो आज आपको देखने को मिलेगी।